तुम्ही हे असं डाळीचं पिठलं एकदा नक्की ट्राय करून बघा। यासाठी आपल्याला हरभरा डाळ 4 तास भिजत ठेवायची आहे। डाळ भिजून झाली की आपल्याला त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि जिरे घालून छान वाटून घ्यायचं आहे। वाटून झालं की त्याच्यामध्ये हळद, हिंग, लाल तिखट, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, धनजिरे पूड सगळं एकत्र करून आपण थालीपीठ कसं लावतो तसं छान एक थालीपीठ लावून घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडंसं तेल सोडायचं जेणेकरून ते खाली चिकटणार नाही आणि एक वाफ मस्त त्याची काढून घ्यायची आहे। एक वाफ काढून झाली की ते एका ताटलीमध्ये काढून घ्यायचं आणि आपण हाताने असं मोकळं करून घ्यायचं आहे। मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे अगदी तसं जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही खिसणीने देखील खिसून घेऊ शकता। त्यानंतर आपण या पिठल्याला फोडणी देणार आहे। कढईमध्ये तेल, जिरे, मोहरी, लसूण, हिरवी मिरची, कांदा हे सगळं मिश्रण एकत्र करायचं। त्यातही थोडंसं मीठ घालायचं, हळद, हिंग घालून पिठलं छान परतून घ्यायचं। परतून झाले की त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर सोडायची आणि तयार आहे तुमचं हे मस्त चमचमीत डाळीचं पिठलं। थँक्यू।